समाजकारण ते राजकारण हा प्रवास मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. सर, मी धंदा करताना तिथे स्वामी समर्थांचं ॲक्च्युली तिथे देव होताच, फक्त मी त्याला मी त्याला थोडाफार देवापत्ती करून ते आता इतकं मोठं झालं, स्वामींचा इतका मोठा आशीर्वाद मला लाभला आहे की मला तिथे परळ लालबागला सचिन बोलत तर अरे स्वामी समर्थ मठवाले, म्हणजे लिटरली स्वामींच्या नावाने मला ओळखतात. ही माझी, आणि मी तिथूनच समाजकार्य, कोणाला सुखदुःख त्या मठात येऊन मला काही गोष्टी ते लोक सांगतात, हा पेशंट आहे, तो पेशंट आहे, टाटाचे पेशंट म्हणा, केमचे म्हणा, वाड्याचे म्हणा, ही माझी समाजसेवा त्यातून चालूच असते किंवा मी त्यांना कुठच्याही ह्याने त्यांना मदत करत असतो. हे सगळं समाज करताना राजकारणामध्ये तुमचा कसा प्रवेश झाला किंवा कोणत्या पक्षासोबत कसे जोडले गेलात? कसं होते, कधी कधी आपली कामं आपली होत नाही, मग राजकारणात येणं गरजेचं असते. हा कोणाची तरी बॅकबोन आपल्या पाठी कोणतरी उभा असावा जो माझ्यासाठी कुठेतरी फोन करेल. बरोबर. मग त्या माध्यमातून मी पहिला शिवसेनेमध्ये मी ॲक्टिव्ह नव्हतो, पण इंटरव्ह्यू दिली ना तिथे 1 नंबरला मी होतो, कारण माझे हे जे कार्य हे मला तिथे फळायला येणार होतं. मग तिथे माझं काम नाही झालं, मी खूप दुखावलेलो. मग लोकांनी मला सांगितलं तुला करायचं BJP आता कायच नाही, तू तिथे डेव्हलप कर. तेव्हा परळ लालबागला BJPचं एवढं प्राबल्य नव्हतं. बरोबर, कारण की आम्ही लहानपणापासून शिवसेनेत बघितली, शिवसेना बहुलच शिवसेना बघितली. तर मग आम्ही त्या पक्षामध्ये परत चल तो पक्ष आपण मोठा करू, आणि आज इतका मोठा झाला ना, आज रेस चालू आहे तिथे सीटसाठी. असं ह्यांच्यामार्फत आम्ही बरेचसे प्रोग्राम्स केलेत. म्हणजे कोविडमध्ये जेव्हा अवेलेबल नव्हता काही गोष्टी लोकांना, एकदम त्यांच्यासाठी आम्ही धान्य वगैरे वाटप केलेत, ते वॅक्सिन्सचे कॅम्प्स ऑर्गनाईज केलेत. ॲम्ब्युलन्स आम्ही, म्हणजे लोकांना त्यावेळी अफोर्डेबल नव्हतं कारण जॉब नव्हते, पगार वगैरे त्यांचा प्रॉब्लेम होता, परत मेडिकल इश्यूज होते. मग तेव्हा आम्ही 2 ॲम्ब्युलन्स पण डोनेट केलेल्या, आणि हे सगळे काम करायचे त्यांच्या पाठीशी मी नेहमी बरोबर, त्यांच्याबरोबर नेहमी सगळ्या कामात असायची.